नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर दिनांक 20 डिसेंबर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आज कुलगुरू माननीय डॉक्टर श्री सुरेश गोसावी सर यांच्या अध्यक्षतेखाली सिनेट सदस्यांची अधिसभा संपन्न झाली. या महत्त्वपूर्ण अधिसभेस सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ उपस्थित होते. यावेळी आमदार गाडगीळ यांनी सांगली जिल्ह्याच्या कृषी आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठराव मांडत विद्यापीठ प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या. सांगली जिल्ह्याची देशपातळीवर बेदाणा उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असून बेदाणा निर्मिती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता शिवाजी विद्यापीठामार्फत सांगली येथे बेदाणा संशोधन आणि स्किल प्रशिक्षण केंद्र तातडीनं सुरू करण्यात यावे अशी जोरदार मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी अधिसभेत केली आहे. ही मागणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी मान्य केली असून लवकरच त्या संदर्भात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका येथे शिवाजी विद्यापीठाचे कायमस्वरूपी केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा, इमारत, मनुष्यबळ आणि इतर पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मांडली आहे. तोपर्यंत सांगली शहरात उपलब्ध भाड्याच्या जागेत शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर येत्या जून महिन्यापासून सुरू करून आवश्यक अभ्यासक्रम तातडीनं सुरू करण्यात यावेत असेही त्यांनी स्पष्ट केले. या अधिसभेच्या बैठकीस आमदार सुधीरदादा गाडगीळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉक्टर श्री सुरेश गोसावी, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य विशाल गायकवाड, संजय परमाणे, डॉक्टर मनोज पाटील यांच्यासह शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सर्व सिनेट अधिसभा सदस्य विविध मान्यवर उपस्थित होते.